नमस्कार. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने नाते जोडू निसर्गाशी या संकल्पनेवर आधारित आयोजित केलेल्या 67व्या विवेकानंद व्याख्यानमालेत व्याख्यानमाला प्रमुख गणेशदू टापरे आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार अजय चौधरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करावं. तसंच पहिले पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित वक्ते माननीय नूतन कर्णिक मॅडम यांना विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करावी. आजच्या विषयाला अनुसरून असं गीत आहे. गीताचे बोल आहेत त्या फुलांच्या गंधकोशी. त्या फुलांच्या गंधकोशी, त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का त्या प्रकाशी तारकांच्या ओतीशी तू तेज का त्या नभाच्या नील रंगी होऊन या गीत का गात वायूच्या स्वराने सांग तू त्या फुलांच्या गंधकोशी. मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का वादळाच्या सागराचे घोरते तू रूप का जीवनीयावर शणारा तू कृपेचा मेघ का आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का त्या फुलांच्या गंधकोशी. जीवनी संजीवनी तू माऊली से दूध का जीवनी संजीवनी तू माऊली से दूध का कष्टणाऱ्या बांधवांच्या रंगसी नेत्रात का मूर्त तू मानव्यकारे बालकांचे हास्य का या इथे अण त्या तिथे रे सांग तू आहेस का त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का त्या प्रकाशी तारकांच्या ओतीसी तू तेज का त्या फुलांच्या गंधकोशी. धन्यवाद. नमस्कार. मी लालबाग विभाग संघटक राहुल विभुते आपणासमोर बोधपट सादर करीत आहे. तुमच्या या शरीरात केवढे ओज, केवढे चैतन्य, केवढ्या शक्ती अव्यक्त रूपात विद्यमान आहेत हे तुम्हाला माहीत आहे काय?
कोणत्या शास्त्रज्ञाला मनुष्यामधील सर्व शक्तीचे ज्ञान झाले आहे? मनुष्याला पृथ्वी तलावर अवतरून होऊन कोट्यावधी वर्षे उलटली गेली तरी त्याच्यामधील शक्तीचा अत्यल्प अंशच आत्तापर्यंत प्रगट झाला आहे. अंततः मी दुर्बळ आहे असे केव्हाही म्हणू नका. वरवर जरी तुमचे पतन झाल्यासारखे दिसले तरी तुमच्या आतमध्ये किती महान शक्ती वसत आहे याचे तुम्हाला ज्ञान आहे काय? जे काही विद्यमान आहे याची तुम्हाला फारच थोडी जाणीव आहे. अनंत बल व असीम आनंद यांचा जणू महासागरच तुमच्या अंतर्यामी आहे हे मात्र विसरू नका. स्वामी विवेकानंदांचा एक विचार. धन्यवाद. सर्वांना सस्नेह नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, आजचे उद्घाटक, सन्माननीय आमदार जे तिसऱ्यांदा आपल्या विभागातनं निवडून आलेले आहेत ते अजयजी चौधरी साहेब, आजच्या विवेकानंद व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफणाऱ्या नूतन कर्णिक, आमच्या मंडळाचे अर्थप्रमुख सुधीर फके, यावर्षीचे व्याख्यानमाला प्रमुख गणेश टापरे, मंडळाचे सर्व माजी मंडळ प्रमुख, कार्यकारिणी सदस्य आणि रसिक श्रोते हो. 67व्या विवेकानंद व्याख्यानमालेत आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आणि विवेकानंद व्याख्यानमाला याविषयी थोर विचारवंत, वक्ते, अभ्यासू प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी एक वक्तव्य केलं होतं, यांनी एक उद्गार काढले होते, त्याची आज आठवण होते. ते म्हणाले होते की विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आणि त्यांनी आयोजित केलेली विवेकानंद व्याख्यानमाला हे मुंबापुरीला पडलेलं एक सुंदर पहाट स्वप्न आहे. आणि असेच गौरवोद्गार अनेक वक्त्यांनी या मंचावरून काढले आहेत. ह्या त्यांच्या कौतुकामुळे आम्हा कार्यकर्त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते, जिद्द मिळतं, बळ मिळतं. आजच्या प्रास्ताविकातून मला विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या कार्याविषयी सांगण्याची संधी मिळाली आहे. मी थोडक्यात आपणासमोर विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचं कार्य जे आपल्याला ज्ञात आहेच, परत एकदा त्याची उजळणी करूया. मंडळाची स्थापना ही जी 1 एप्रिल 1954 रोजी झाली. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांचा सर्वांगीण विकास हे मंडळाचं ध्येय होतं. आम्ही 5 विभागात काम करतो: लालबाग, चिंचपोकळी, भायखळा, नामजोशी आणि 7 रस्ता. आणि या 5 विभागात मिळून मंडळाचे एकूण 18,000 सभासद आहेत. आणि हे सभासद वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं काम करत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही लोकं आहेत. मंडळ आपलं सदस्यत्व फक्त 1 रुपया देऊन करतं. म्हणजे 1 रुपया घेऊन सदस्यत्व देणारी ही जगातली कदाचित एकमेव संस्था असेल. तुम्ही जर मंडळाचे उपक्रम बघितलेत तर ते सगळे विद्यार्थी केंद्रित आहेत. आमच्या अभ्यासिका आहेत, 2 अभ्यासिका आहेत चिंचपोकळीमध्ये आणि नामजोशीमध्ये, जिकडे दररोज 100 ते 150 मुलं अभ्यास करतात. आमची लायब्ररी आहे, जिकडे 14,000 पुस्तकं आहेत, शैक्षणिक आहेत आणि जनरल पुस्तकं पण आहेत. आमची कम्प्युटर अकॅडमी आहे चिंचपोकळीला, जिथे वेगवेगळे संगणक अभ्यासक्रम राबवले जातात माफक दरात. आमचं मोडीलिपी प्रशिक्षण केंद्र आहे, जिकडे मोडीलिपी अभ्यासक काम करतात. त्याचबरोबर मे महिन्यात आम्ही लहान मुलांसाठी छंद वर्ग घेतो, ज्याच्यामध्ये लहान मुलांना वेगवेगळ्या कलागुणांची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी हा उद्देश असतो. आमची जी सगळी मुलं गुणवंत विद्यार्थी असतात त्यांचा वर्षातून एकदा वार्षिक स्नेहसंमेलनाद्वारे सत्कार करतो, त्यांचा सन्मान करतो. आणि हे सगळे उपक्रम, आमचं शैक्षणिक शिबिर असतं जे व्याख्यानमालेनंतर जातं. काही निवडक मुलं आम्ही सिलेक्ट करतो आणि त्यांच्यावर प्रशिक्षण घेतो व्यक्तिमत्व विकासाचं. तर हे सर्व कार्यक्रम जे आहेत ते विद्यार्थी केंद्रीय आहेत किंवा शैक्षणिक आहेत. आमचा कला विभाग आणि क्रीडा विभाग पण आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये मी भाग घेतो. नुकतंच कालच राज्यनाट्य स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये आमच्या संघाने उत्तम परफॉर्मन्स केला होता. नाट्य, कला, क्रीडा अशा सगळ्याच अंगाने सर्वांगीण विकास विद्यार्थ्यांचा कसा होईल हे पाहिलं जातं. हा एक उपक्रम आहे विवेकानंद व्याख्यानमाला. हा फक्त आम्ही लोकांसाठी ठेवतो, समाजासाठी ठेवतो, समाजाच्या प्रबोधनासाठी ठेवतो. आणि गेली 67 वर्ष हा उपक्रम चालू आहे. ह्या उपक्रमाची तयारी साधारण 4 महिने अगोदर असते. ह्या कोणते विषय असावेत, कोणते वक्ते असावेत ह्याची तयारी असते सगळी.
आणि 2 महिने असतात तेव्हा आम्ही पासेस विक्रीला सुरू करतो. या पासेस विक्रीच्या निमित्ताने आमचे छोटे छोटे कार्यकर्ते विभागामध्ये फिरतात आणि ते ह्या 2 महिन्यात साधारण 40,000 घरापर्यंत पोचतात. मित्रांनो, हा सगळा जो कार्यक्रम तुमच्यासमोर होतो आहे याच्यामध्ये प्रचंड मेहनत असते. साधारण 4 महिन्यापासून हे सगळं चाललेलं असतं आणि त्यानंतर हा जो कार्यक्रम आहे तो तुमच्यासमोर येतो. हे सगळे जे उपक्रम आहेत ते जसे विद्यार्थी घडवण्यासाठी आहेत तसं समाज घडविण्यासाठी सुद्धा आहेत. आणि हे करत असताना आमचे देणगीदार, जाहिरातदार आम्हाला दरवर्षी मदत करतात. आमचे 2 अंक निघतात, शारदा स्मृती आणि विवेकानंद स्मृती. ह्या अंकामध्ये ते जाहिरात देतात, देणगी देतात आणि त्याच्यामुळे हे कार्यक्रम आम्ही वर्षभर चालवू शकतो. गेली 70 वर्ष ही अखंड परंपरा चालू आहे. 2028-29मध्ये हे मंडळ 75व्या वर्षात पदार्पण करणार आहे. आणि या अमृत महोत्सवानिमित्त आमच्या समितीने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. याच्यामध्ये आम्हाला आणखीन एक अभ्यासिका ह्या विभागात सुरू करायची आहे. आमची जी लायब्ररी आहे ती संपूर्ण डिजिटल करायची आहे आणि कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विकास सेंटर ह्या चिंचपोकळी भागात निर्माण करायचं आहे. तर हे प्रकल्प आहेत. तुम्ही आत्तापर्यंत विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या विविध उपक्रमांना भरभरून साथ दिली आहे. ह्या अमृत महोत्सवानिमित्त जे प्रकल्प आमचे आहेत त्यालासुद्धा साथ द्याल असा मला विश्वास आहे. हा जो विभाग आहे लालबाग, चिंचपोकळी, कैरोड, नामजोशी, भायखळा, हा उत्सवाचं माहेरघर म्हणून ओळखला जातो. म्हणजे इकडे वेगवेगळे उत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरे केले जातात. मात्र विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने ह्या विभागाला शैक्षणिक आणि सांस्कृतिक ओळख दिलेली आहे. ही ओळख वाढवण्यासाठी, ती अधिक वृद्धिंगत करण्यासाठी आपण सर्व साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आयोजित 67व्या विवेकानंद व्याख्यानमालेत उपस्थित प्रमुख पाहुणे माननीय आमदार अजयजी चौधरी साहेब, वक्ते माननीय नूतन कर्णिक, मंडळप्रमुख शैलेंद्रजी राणे, व्याख्यानमाला प्रमुख गणेश टापरे तसेच उपस्थित श्रोत्यांना सविनय सादर प्रणाम. श्रोते हो, व्यासपीठावरील मान्यवर आणि श्रोते यांच्यातील दरी कमी करण्याचं माध्यम म्हणजे परिचय. 67व्या विवेकानंद व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित उद्घाटक माननीय आमदार अजयजी चौधरी हे शिवसेना पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांचा सामान्य शिवसैनिक ते आमदार हा प्रवास थक्क करणारा आहे. आणि म्हणूनच सलग 3ऱ्यांदा शिवडी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून लोकांमधून निवडून आले आहेत. समाजसेवा हीच ईश्वरसेवा हे तत्त्व त्यांनी अंगीकारलं असून सामान्य लोकांसाठी सहज उपलब्ध असणारे कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. मंडळाच्या उपक्रमासाठी अजयजी चौधरी नेहमीच तत्परतेने धावून येत असतात. त्यांच्या पुढील वाटचालीस विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. मंडळप्रमुख शैलेंद्र राणे यांना विनंती करतो की प्रमुख पाहुणे अजयजी चौधरी यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे आभार मानावे. प्रतिभेची भरारी लाभलेलं, परिपक्व विचारांचं सामर्थ्य असणारं, आगळंवेगळं करण्याचं स्वप्न उरी बाळगणारं बुद्धिमान व्यक्तिमत्व म्हणजे नूतन कर्णिक. 67व्या विवेकानंद व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्याचा मान यावर्षी नूतनजी कर्णिक यांना मिळाला आहे. नूतन कर्णिक या भारतातील अग्रगण्य कीटकतज्ञ असून त्यांचे कीटकांच्या संशोधन आणि संरक्षण क्षेत्रातील योगदान अनमोल आहे. त्यांनी क्रीडामित्र, फाउंडेशन फॉर इन्सेक्ट रिसर्च अँड कन्झर्वेशन या संस्थेची स्थापना नुकतीच पुण्यात केली.
या संस्थेच्या माध्यमातून त्या कीटकांच्या पर्यावरणीय महत्त्वाची जाणीव समाजाला करून देत आहेत. तसेच कीटकांचे जतन करण्यासाठी विविध शास्त्रीय आणि शैक्षणिक उपक्रम त्या राबवित आहेत. नूतनजी यांचं मूळचं वास्तव्य पुण्यातील सदाशिव पेठेतील. त्यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यातच झालं. पुढे पुणे विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातून MSc ही पदवी सन 2000 मिळवली. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर येथे प्राध्यापक राजेंद्र गडक्कार यांच्या मार्गदर्शनाखाली कीटक वर्तनावर संशोधन केले. त्यांच्या संशोधनात मुख्यतः मुंग्या आणि वास्प यांच्या वसाहतींचे अध्ययन, त्यांची प्रयोगशाळा आणि मैदानी निरीक्षणे तसेच कीटकांचे आचरण आणि जीवशास्त्रीय आकडेवारी यांचा समावेश आहे. सन 2000 ते 2022 या कालावधीत त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्समध्ये प्रकल्प सहाय्यक म्हणून काम केले. त्याचबरोबर त्यांनी अनेक शैक्षणिक कार्यशाळा आणि अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना कीटकांचे व्यावहारिक निरीक्षण कसे करावे हे शिकवले आहे. त्यांनी कीटकांच्या संवर्धनासाठी अनेक शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये कीटकांवरील व्याख्याने दिली आहेत. या व्याख्यानातून त्यांनी पतंग, मुंग्या, मधमाशा यांच्या जीवनाविषयी सखोल माहिती दिली आहे. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे कीटकांच्या अनुवांशिक विविधतेविषयी नवी माहिती उपलब्ध झाली आहे, जी कीटकांच्या वर्तनावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांनी भारतभरात विविध शाळांमध्ये अँटऑक आणि मॉथ वीक यासारखे कार्यक्रम घेतले आहेत, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कीटकांच्या नैसर्गिक अधिवासात जाऊन अभ्यास करण्याची संधी मिळाली आहे. नूतन कर्णिक यांचे लेखन, साहित्य मराठीतील अनेक अग्रगण्य दैनिक मराठी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. कीटकांच्या जगाची सखोल माहिती समाजापर्यंत पोहोचवून त्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनात मोलाचे असे योगदान दिले आहे. त्यांच्या या अथक परिश्रमाची समाजात कीटकांचं महत्त्व याची जाणीव रुजवली आहे आणि या अत्यंत आवश्यक जीवाच्या रक्षणासाठी एक प्रभावी पाऊल उचलले आहे. त्यांना भविष्यातील वाटचालीकरिता विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. मंडळप्रमुख शैलेंद्र राणे यांना विनंती करतो, माननीय नूतन कर्णिक यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन आभार मानावे. श्रोतुहो, विवेकानंद व्याख्यानमाला विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या विवेकानंद व्याख्यानमालेचा पास प्रत्येक घरोघरी पोचवण्याचे कौशल्य काही वेगळंच असतं. आपल्या मृदू, प्रेमळ, बोलक्या शब्दांचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडून त्याला पासेस घ्यायला लावणारं असं व्यक्तिमत्व असणाऱ्या आमच्या मंडळाच्या भावी तरुणी आणि तरुण या ठिकाणी कौतुक करणं अनिवार्य आहे. त्यामध्ये लागवी बोलणं, प्रामाणिकपणा आणि चिकाटी या गुणांचा मेळ म्हणजेच कुमारी रिया नितीन झोडगे. रिया मंडळाच्या भायखळा विभागाची सभासद असून ग्लोरिया कॉन्व्हेंट शाळेमध्ये ती 7वी या इयत्तेमध्ये शिकत आहे. मंडळाच्या छंद वर्गातील विद्यार्थ्यांमधून ती नावारूपाला आलेली आहे. तिला चित्रकलेची विशेष आवड आहे आणि ती भारतनाट्यम या 3य वर्षात सध्या शिकत आहे. माननीय वक्ते नूतन कर्णिक यांना विनंती करतो की त्यांनी रिया हिला भेटवस्तू देऊन तिचं कौतुक करावं. त्याचप्रमाणे चुणचुणीत आणि बिनधास्त स्वभावाची कुमारी आराध्या जाधव ही मंडळाच्या भायखळा विभागाची सभासद असून आराध्य भायखळामधील ख्राइस्ट चर्च शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता 6वीमध्ये शिकत आहे. मंडळाच्या छंद वर्गाची विद्यार्थिनी असून तिला पोहण्याची विशेष आवड आहे.
माननीय प्रमुख पाहुणे अजयजी चौधरी यांना विनंती करतो की त्यांनी आराध्य हिला भेटवस्तू देऊन तिचं कौतुक करावं. यानंतर मी उपस्थित व्यासपीठावरील आजचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार अजयजी चौधरी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी श्रोतृवर्गांना मार्गदर्शन करावे. सर्वांना माझा जय महाराष्ट्र. आज विद्यार्थी उत्कर्ष मंडळ वर्ष 70वे आणि त्यांनी गुंफलेले पुष्प विवेकानंद व्याख्यानमाला वर्ष 67वे. या 67व्या वर्षी पहिलं पुष्पगुच्छाण्याकरता ज्या आलेल्या आहेत त्या माननीय नूतन कर्णिक, मंडळ प्रमुख शैलेंद्र राणे, मंडळाचे अर्थप्रमुख सुधीर फके, व्याख्यानमाला प्रमुख गणेश ठापरे आणि सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व वर्षोनुवर्ष विवेकानंद व्याख्यानमालेचा बौद्धिक लुटण्याकरता येणारे सारे पालक, विद्यार्थी आणि श्रोतेवर्ग, रहिवासी बंधू भगिनींनो, विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या वतीने गेले 67 वर्ष ही विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित केली जाते. आत्तापर्यंत शेकडो वक्ते येऊन गेले असतील आणि हजारो विद्यार्थ्यांनी, खरं म्हणजे मगाशी आपण एक उल्लेख केला की आदरणीय भोसले असं म्हणाले की इथे पडलेलं पहाटेचं हे सुखं स्वप्न आहे, पण माझं म्हणणं वेगळं आहे. हे स्वप्न नाही तर आपण प्रज्वलित केलेला हा खरा म्हणजे यज्ञ आहे. कारण हे एवढं सोपं नसते. कारण मी देखील गेले अनेक वर्ष या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे, वेगवेगळ्या संस्थांमधनं करतो आहे. एका दिवसाचा कार्यक्रम करणं त्याला आपण कार्यक्रमच बोलतो, परंतु हा कार्यक्रम नाही, हे तुमचं मिशन आहे. आणि मिशन चालवणं एवढं सोपं नसते. प्रत्येक वर्षी त्याचं आयोजन करणं, नियोजन करणं, मगाशी आपण सांगितलं 40,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोचणं. आम्हाला निवडणुकीमध्ये 40,000 लोकांपर्यंत पोचता कधी 1 महिना जातो तो समजत नाही. म्हणून जे कोण हे संकलित करतात त्यांना सॅल्यूट. एवढं सोपं काम ते नाही आहे, सॅल्यूट त्यांना. कारण माझा जो अनुभव आहे, पदवीधरांकडे ताई आम्ही ज्यावेळी फॉर्म घेऊन जातो त्याची नोंदणी करता घरी पदवीधर मतदारसंघामध्ये, त्या तो फॉर्म एकही जण कधी ताबडतोब भरला आणि दिला असं कधीच होत नाही. 4-4, 5-5 वेळा त्याच्या घरी जावं लागते. आज फोटो नाही, उद्या या, आज मला काम आहे, 2 दिवसांनी या. कमीत कमी 2 वेळा 3 वेळा जावं लागते. तो एक पदवीधराचा फॉर्म आम्ही नोंदवू शकतो. तुम्ही कल्पना करा, 40,000 लोकांपर्यंत पोचायचं. नुसती कल्पना केली तरी ते अग्निदिव्य आहे. एवढं सोपं नाही. त्याला फक्त निष्ठा लागतात, जिद्द लागते आणि मला हे करायचंच आहे अशा प्रकारची एक भावना लागते. आपण हा प्रज्वलित केलेला खरा म्हणजे यज्ञ आहे आणि तो म्हणजे लालबाग, परळ, चिंचपोकळी या परिसरामध्ये आपण सातत्याने काम करत असता. आणि विद्यार्थ्यांचं बौद्धिक पातळी वाढवण्याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते विद्यार्थी उत्कर्ष मंडळाला हे कोणी नाकारू शकत नाही. कारण आजही मी अनेकदा विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या या व्याख्यानमालेमध्ये काही वेळेला येऊन जाता पाहून जातो. प्रचंड गर्दी असते. शेवटच्या पुष्पाला तर आपला तुडुंब भरलेला असते. आणि आम्हाला एखादा कार्यक्रम करायचा आहे, एखादी सभा आयोजित करायची आहे किंवा एखादा
व्याख्यानमाला कुठल्या कशावरती तरी द्यायची आहे, तर काय काय गोष्टी कराव्या लागतात. ऑर्केस्ट्रा ठेवावा लागतो, मराठी गाण्यांचा वाद्यवृंद ठेवायला लागतो. आता तर काही लोक तर त्या व्यासपीठावरती डान्सर आणून डान्स करायला लावतात. परंतु आपण जे काय करताय त्याच्यामध्ये श्रोते, विद्यार्थी स्वतःहून सामील होतात. हे तुमचं खरं म्हणजे फार मोठं यश आहे. तुम्ही पेरलेलं ही खरी सेवा आहे. तुम्ही विद्यार्थ्यांकरता उभं केलेलं एक हे मिशन आहे. आणि आपण हे करत असणारं काम खरं म्हणजे मी भाग्यवान आहे. मगाशी आपण उल्लेख केला की लालबाग परळ ही उत्सवांची नगरी आहे. नुसती नगरी नाही तर लालबाग परळ ही अनेक उत्सवांची पंढरी आहे, अनेक खेळांची पंढरी आहे, अनेक मंडळांची पंढरी आहे. कारण लालबाग परळसारखा गणेशोत्सव ह्या देशात नाही तर जगामध्ये कुठेही होत नाही. हे सगळ्यात मोठं पुण्याचं काम आहे. लालबाग परळसारखी दहीहंडी महाराष्ट्रात कुठं होत नाही. लालबाग परळसारखा गोविंदाचा आलात, परंतु लालबाग परळमध्ये असणारे अनेक धार्मिक उत्सव असतील, अनेक कार्यक्रम असतील जे देशामध्ये कुठेही होत नाहीत. कबड्डी खेळामधला असं म्हटलं जाते की कबड्डीची देखील लालबाग परळ नामदोशी मार्ग हे कबड्डीची देखील पंढरी आहे. अनेक कबड्डीपटू देशाला ह्या लालबाग परळच्या या भूमीने दिलेले आहेत आणि हे कोणी विसरू शकत नाही. म्हणून ही लालबाग परळ ही आमची देवभूमी आहे. मी तर तिला जन्मदान देणारे म्हणजे मी विधानसभेमध्ये मला ज्या वेळेला विचारतात काही जण, नवीन आलेले आमदार आता विचारतील तुमचा मतदारसंघ कुठला, मी त्यांना दोनच सांगतो. ज्या मतदारसंघामध्ये लालबागचा राजा आहे तो मतदारसंघ माझा, बाकीची ओळख द्यायची गरज लागत नाही. आणि दुसरं सांगतो, ज्या मतदारसंघामध्ये जीवन दान दिलं जाते तो मतदारसंघ माझा आहे. कारण देशामध्ये असा एकही मतदारसंघ नाही जिथे एवढ्या मोठ्या संख्येने देश नव्हे तर जगप्रसिद्ध रुग्णालय ज्या मतदारसंघामध्ये आहे तो देशामधला एकमेव मतदारसंघ आहे, तो म्हणजे शिवडी विधानसभा. इथे जीवनदान देण्याचं काम केलं जाते. आणि नुसतंच माणसालाच नव्हे तर इथे पशुला देखील जीवनदान दिलं जाते. कारण जे वेटरनरीचं हॉस्पिटल आहे ते देखील आमच्याच मतदारसंघामध्ये आहे. म्हणून इथे पशुला देखील जीवनदान दिलं जाते. असा हा मतदारसंघ आहे. आज आपल्याला मला बरं वाटलं आपण जे पुष्प गुंफणात जो विषय दिलेला आहे तो आहे नाते जोडून निसर्गाशी. आणि आपण जे पहिलं पुष्प घेतलेलं आहे ते आहे जाऊ मुंग्यांच्या गावाला. असंच आहे ना, जाऊ मुंग्यांच्या गावाला. बघा केवढा विषय वेगळा आहे. कारण आम्ही नेहमी ओरडतो आहे, विधानसभांमध्ये ओरडतो आहे निसर्गातील बदल, पर्यावरणातील बदल. कधी पाऊस येतो आहे, कधी पाऊस जातो आहे. आता नोव्हेंबर महिना संपत आला तरी अजून थंडीचा पत्ता नाही. हे सगळं पर्यावरणातील बदल आहेत. हे बदल का घडत आहेत तर आपण निसर्गाशी प्रतारणा करतो आहे. आपण निसर्ग वेगळ्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण निसर्गाशी तडजोड करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून हे सर्व घडते आहे. अशा वेळेला निसर्गाचं महत्त्व किती आहे. निसर्गामधले असणारे जलचर असतील, निसर्गाशी नातं देणारे वंचर प्राणी असतील किंवा निसर्गाशी नातं जोडणारे जसे कीटकांचा आज आपण विषय सांगितला हे देखील असतील. हे निसर्ग जपण्याचं काम जर कोण करत असतील तर खऱ्या अर्थाने हे करतात. आणि निसर्ग बिघडवण्याचं काम जर कोण करत असो तर खऱ्या अर्थाने आपण करतो आहे. म्हणून आपल्याला बौद्धिक देण्याची गरज आहे. तो विषय आज आपण प्रयत्न करताय. मी विद्यार्थी उत्कर्ष मंडळांना लाख लाख धन्यवाद देतो. आणि आपल्याला देखील एक वेगळा विषय घेऊन आपण आलेला आहात. मी मगाशी आपल्याशी बोलताना सांगितलं की कधीतरी आम्हाला उद्धवसाहेब म्हणाले की कधीतरी सिंगापूरला जा. आणि सिंगापूरला फक्त मुंग्यांचं एक उद्यान आहे. मुंग्यांचं, त्या उद्यानामध्ये मुंग्यांशिवाय दुसरं काही नाही. जगभरातील वेगवेगळ्या प्रकारच्या मुंग्या
त्या उद्यानामध्ये जतन केलेले आहेत. अशा प्रकारचा प्रयोग आपल्याकडे कधी होईल मला माहीत नाही, परंतु तोपर्यंत आपण आपले विचार, अलौकिक विचार आम्हाला द्या. निदान मुंगीला आम्ही मारणार तरी नाही, तिला कुठेतरी शेजारी बाजूला नेऊन सोडू तरी. कारण मगाशी आपण सांगितलं मधमाशांच्या बाबतीतला आपला अभ्यास आहे, परंतु माझा वेगळा विषय आहे. मी मधुमाशी पालन करतो, ते करतो मध जमा करण्याकरता. कारण मी स्वतः महाबळेश्वर येथे मधाचं उत्पादन करतो आणि त्याकरता मधमाशीचं महत्त्व किती आहे हे मला अतिशय जवळून माहीत आहे. कारण ती राणी माशी जर त्या मधाच्या पेटीमध्ये थांबली नाही तर मधाचं उत्पन्न होणार नाही. म्हणून इतर वेळी आपण मधमाशीला मारतो, मात्र आम्ही त्या राणी माशीला जतन करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. म्हणून कीटकाचं महत्त्व किती आहे हे थोडंसं मला पण माहीत आहे. पण आपण हा विषय घेऊन आलात, एक विद्यार्थ्यांचा असेल, पालकांचा असेल, एक बौद्धिक पातळी वाढवण्याचं काम गेले 67 वर्ष आपण करताय. म्हणून आपल्याला सर्वांना खूप 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 धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या 67व्या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्यासाठी आलेल्या वक्ते माननीय नूतन कर्णिक यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यानास सुरुवात करावी. धन्यवाद. सर्वप्रथम तुम्ही आज इथे एवढ्या वेळात वेळ काढून उत्साहाने मुंग्यांबद्दल ऐकायला आलात म्हणून तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. आणि इथे असलेले सर्व मान्यवर यांना माझा नमस्कार. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे संयोजक, पदाधिकारी आणि जे सगळे कार्यकर्ते आहेत तर त्यांचेही अतिशय आभार की त्यांनी मला आज एवढ्या प्रतिष्ठित व्यासपीठावरती बोलण्याची संधी दिली. आपण आता मी माझ्या व्याख्यानाला सुरू करते. आपल्या कोणालाही मुंग्यांबद्दल बोलतो किंवा मुंग्यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला काय आठवतं तर लाल मुंग्या, काळ्या मुंग्या, एका रेषेत चालणाऱ्या मुंग्या किंवा चावणाऱ्या मुंग्या किंवा डोक्याला आणि पायाला येणाऱ्या मुंग्या. ह्याच्या पलीकडे आपण मुंग्यांकडे जास्त लक्ष देत नाही आणि ते साहजिक आहे, कारण मुंग्या एकतर खूप छोट्या असतात, त्यांचे रंग काही फारसे आकर्षक नसतात, त्याच्यामुळे आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. पण या अशाच मुंग्यांचं जग खूप अद्भुत आहे आणि त्या अद्भुत जगाची आज तुम्हाला थोडीशी ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की आपल्या जगभरात साधारण किती मुंग्या अस्तित्वात असतील? पण शास्त्रज्ञांनी काही वर्षांपूर्वी हे चॅलेंज घेतलं आणि त्यांनी हा नंबर शोधून काढला. तुम्हाला हे मोजता येईल का नाही माहिती नाही, पण हा नंबर आहे 20 क्वाड्रिलियन, म्हणजे 20 वरती 15 शून्य. आता हे चॅलेंज त्यांनी कसं घेतलं तर ते काही एक एक मुंगी मोजत बसले नाहीत. तर त्यांनी काय केलं, गेल्या 80 वर्षांमधले शोधनिबंध जे मुंग्यांवरती प्रकाशित झाले तर त्यांचा अभ्यास केला. असे 500 शोधनिबंधांचा त्यांनी अभ्यास केला. हे शोधनिबंध जगभरातल्या विविध खंडातनं वेगवेगळ्या भाषांमधनं प्रकाशित झाले होते आणि त्याच्यावरती त्यांनी काही ॲनालिसिस करून हे अनुमान काढलं की जगभरात 20 क्वाड्रिलियन मुंग्या अस्तित्वात आहेत. म्हणजे प्रत्येक माणसामागे 25 लाख मुंग्या असं गणित आहे. आता जेव्हा एखादा प्राणी आपल्या पृथ्वीवरती एवढ्या मोठ्या संख्येने अस्तित्वात असतो तेव्हा तुम्ही म्हणजे इमॅजिन करू शकता की त्याचा आपल्या पृथ्वीवरती पडणारा प्रभाव केवढा प्रचंड असेल. आता या चित्रात जसं दाखवलं आहे की जर का तुम्ही जगभरातले सगळे प्राणी, पक्षी आणि झाडं एकत्र करून एका तराजूच्या एका तराजूच्या एका पारड्यात टाकली आणि दुसऱ्या पारड्यामध्ये जर का सगळ्या मुंग्या ठेवल्या तर मुंग्यांचं वजन त्या सगळ्यांच्या वजनापेक्षा नक्कीच जास्त भरेल. आता पूर्ण जगभरात मुंग्यांच्या 15,000हूनही जास्त जाती आहेत. आपल्याला फक्त लाल मुंगी किंवा काळी मुंगी एवढंच माहिती असतं, पण 15,000 वेगवेगळ्या जाती आहेत आणि प्रत्येक जातीला स्वतःचं शास्त्रीय नाव आहे. तसंच जर का भारतात बघायला गेलं तर 845 जाती आहेत आणि आपल्या महाराष्ट्रात
180च्या वरती जाती आहेत मुंग्यांच्या. आता या मुंग्या नक्की पृथ्वीवरती कधी आल्या? तर साधारण जेव्हा डायनोसॉर्स नामशेष व्हायला लागले त्या सुमारास पृथ्वीवरती मुंग्यांचा उदय झाला. म्हणजे 14 कोटी वर्षांपूर्वी मुंग्या आपल्या पृथ्वीवरती आल्या. आणि पृथ्वीवरती जशी फुलझाडं बहरत गेली नंतर उत्क्रांतीमध्ये, तसतसं त्यांच्याबरोबर मुंग्यांमध्ये पण बदल होत गेले. आता सगळ्यात पूर्वीचा जो जीवाश्म मुंगीचा मिळाला आहे तर तो डाव्या साईडला दाखवला आहे. आणि तर ही जी पूर्वीची मुंगी होती तर ती आजच्या मुंगीसारखीच दिसायला होती का? तर नाही. पूर्वीची जी मुंगी होती तर तिचं जे तोंड होतं तर ते गांधील माशीसारखं होतं. आणि ती काय करायची की त्या मुंगीची जी राणी मुंगी असायची तर ती फक्त अंडी घालायची, थोडंसं खाणं गोळा करून अंड्यांजवळ ठेवायची आणि निघून जायची. आता उत्क्रांतीमध्ये एवढे बदल होत गेले मुंग्यांमध्ये आणि त्यांच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये की आता आजकालच्या जर का मुंग्या तुम्ही पाहिल्या तर त्यांची मोठी वारुळं असतात. एक राणी मुंगी असते, तिच्यासाठी काम करणाऱ्या हजारो कामकरी मुंग्या असतात. म्हणजे उत्क्रांतीमधला मुंग्यांचा हा जो सगळा प्रवास आहे तर तो खूप थक्क करणार आहे. आता मुंग्यांना सामाजिक कीटक असं म्हटलं जातं. सामाजिक कीटक म्हणजे जे कीटक एकत्र खूप मोठ्या संख्येने राहतात तर त्यांना सामाजिक कीटक म्हणतात. आता मुंग्यांसारखे सामाजिक कीटक अजून कोण कोण? तर खाली दाखवले त्याच्याप्रमाणे वाळवी, या गांधील माशा की ज्या कागदाची पोळी बनवतात, आणि मधमाशा, या सगळ्यांना सामाजिक कीटक म्हटलं जातं. मग यांची वैशिष्ट्य काय असतात? तर तुम्ही जर का मुंग्यांचं घर बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की या घरामध्ये किंवा वारुळामध्ये सगळेजण एकत्र येऊन पिल्लांची काळजी घेतात. तसंच कुठल्याही वेळेला तुम्हाला 2 ते 3 पिढ्या एकत्र राहून काम करताना दिसतील. म्हणजे आपल्या घरामध्ये जसे आजी आजोबा, आई वडील आणि आपण असतो त्याचप्रमाणे यांच्या घरांमध्ये 2 ते 3 पिढ्या एकत्र येऊन सगळा कारभार सांभाळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की एका वेळेला फक्त एक किंवा अगदी थोडे अशा माशा किंवा मुंग्या असतात की ज्या अंडी घालण्याचं काम करतात, आणि बाकी सगळे अंडी न घालता त्यांना मदत करतात. आणि हे जे असतं म्हणजे ही विभागणी असते ती अतिशय स्वच्छ असते की फक्त एकच मुंगी किंवा माशी अंडी घालणार आणि बाकी सगळे तिच्यासाठी काम करणार. मुंग्यांची खूप वेगवेगळी निवासस्थानं असतात. आपल्याला माहिती आहे की मुंग्या आपल्या स्वयंपाकघरात दिसतात, बागांमध्ये दिसतात, जंगलात दिसतात, वाळवंटातसुद्धा दिसतात, आणि शेतीमध्ये तर असतातच. म्हणजे शेतीमध्ये पण ठिकठिकाणी आपल्याला त्यांची भुसभुशीत वारुळं दिसतात. आता तुम्ही हे लक्षात घ्या की ही सगळी जी ठिकाणं आहेत किंवा जी मुंग्यांची घरं आहेत त्याच्या आसपासची परिस्थिती सतत बदलत राहत असते काही ना काहीतरी कारणाने, आणि मुंग्या त्याच्याचबरोबर स्वतःला बदलत राहतात. मुंग्या इतक्या सक्सेसफुल आहेत आपल्या पृथ्वीवरती, इतक्या कोटी वर्षांपासून टिकून आहेत, तर त्याची कारणं ही की एकतर त्या एकमेकांना सहकार्य करून काम करतात हे पहिलं, आणि दुसरं म्हणजे कुठल्याही बदलत्या परिस्थितीप्रमाणे स्वतःला जुळवून घेऊन पुढे काम करत राहण्याची शक्ती त्यांच्यात असते. तर त्याच्यामुळे कितीही त्यांच्यासमोर आव्हानं आली तरी त्या बरोबर मात करून पुढे जात राहतात. आता आपण जेव्हा मुंगीचं वारूळ बघतो जाताना तर तेव्हा आपल्याला काय वाटतं की आपण खूपदा मजेने अशी कधीतरी तुम्ही आयुष्यात केलं असेल की लाथेने उडवून द्यायचं. म्हणजे आपल्यासाठी एक ते छोटंसं मातीचं ढेकूळ असतं, बरोबर. पण मुंग्यांसाठी त्यांची आयुष्यभराची मेहनत आणि कष्ट त्याच्यामध्ये ओतलेले असतात त्यांनी. आता या वारुळाची सुरुवात नक्की कशी होते? तर पावसाळ्याच्या साधारण सुरुवातीला आपल्याला खूपदा एकदम पंख असलेल्या मुंग्या सगळीकडे उडताना दिसतात. तर या मुंग्यांमध्ये हे जे पंखवाले मुंग्या उडत असतात तर त्याच्यामध्ये काही नर असतात आणि काही मादी असतात. मग त्यांचं मिलन होतं. मिलन झाल्यानंतर मादी जी असते तर ती तिचे पंख काढून टाकते, तोडून टाकते, जमिनीमध्ये बिळी करते. मग ती काय करते की सुरुवातीला थोडी अंडी घालते, त्यातनं थोड्या कामकरी मुंग्या तयार होतात, काही सैनिक तयार होतात, आणि मग जोपर्यंत त्यांचं वारूळ वाढत नाही तोपर्यंत राणी मुंगी ते घर सोडून कुठेही बाहेर जात नाही, ती त्यांचं संरक्षण करत तिथेच थांबते. मग अशा वेळेला स्वतःची उपासमार होऊ नये म्हणून ती काय करते की ते जे आधी तोडून टाकलेले पंख असतात तर तिथल्या ठिकाणचे जे स्नायू असतात तर त्यांचं ती विघटन करत राहते आतल्यात, आणि ते तिला अन्नाचा पुरवठा करत राहतात. मग हळूहळू तिचं वारूळ वाढायला लागतं, वारुळामधले काम करणाऱ्या मुंग्या वाढायला लागतात, आणि मग त्याच्यानंतर हळूहळू त्यांचा वारुळाचा आकार पण वाढायला लागतो.
तर कुठल्याही मुंग्यांच्या वारुळामध्ये तुम्हाला एक अशी साधारण साईजनी मोठी अशी राणी मुंगी दिसेल. त्याच्यानंतर काही नर मुंग्या दिसतील, पण नर मुंग्यांचं विशेष काही काम नसतं वारुळामध्ये. ते एक आठवडाभर राहतात आणि उडून जातात दुसरीकडे मिलन करायला. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा जो फोर्स असतो, वर्क फोर्स, तो सगळा कामकरी मुंग्यांकडनं येतो. कामकरी मुंग्या असतात. आता कामकरी मुंग्यांमध्ये पण त्या काय काम करतात तर त्याच्याप्रमाणे कामाची विभागणी केलेली असते. तसंच त्यांच्या वारुळामध्ये तुम्हाला अंडी दिसतील, त्या अंड्यातनं बाहेर येणाऱ्या अळ्या दिसतील आणि त्या अळ्यांमधनं कोश तयार होतात आणि त्याच्यातनं प्रौढ मुंगी तयार होते. तर असं एक साधारण मुंगीचं जीवनचक्र असतं. आता हा जो डाव्या साईडचा फोटो आहे ना, तर या फोटोमध्ये एकाच वारुळामधल्या मुंग्यांच्या फक्त हेडशॉट्स घेतलेत आणि तुम्हाला असं दिसेल की प्रत्येक मुंगीचं डोकं वेगवेगळं आहे. हे कशामुळे? तर ती मुंगी जे काम करते त्याच्याप्रमाणे तिच्या डोकं बनलेलं आहे. म्हणजे समजा सैनिक मुंगी आहे तर तुम्हाला डावीकडे सगळ्यात वरती दिसेल की ती जी सैनिक मुंगी आहे तर तिचं डोकं खूप मोठं आहे एकदम आणि जबडे मजबूत आहेत. त्याच्याचप्रमाणे ज्या छोट्या मुंग्या दिसत आहेत तर त्या फक्त धान्य गोळा करून आणणं किंवा पिल्लांची काळजी घेणं अशी कामं करतात. त्याच्यामुळे त्यांचं डोकं लहान आहे. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे कधीकधी मुंग्यांच्या एकाच वारुळात इतके म्हणजे भिन्न शरीराचे आकार असणाऱ्या मुंग्या पाहायला मिळतात की उजवीकडे जो फोटो आहे तो एकाच वारुळामधल्या 2 मुंग्यांचा आहे. वारुळाच्या सगळ्यात मोठ्या सैनिकाच्या डोक्यावरती त्याच वारुळातली सगळ्यात छोटी मुंगी बसली आहे आणि त्या दोघांमध्ये 500 पट साईज डिफरन्स आहे. तर त्याच्यामुळे मुंग्या जेव्हा आम्ही बघतो किंवा अभ्यास करतो तेव्हा कधीकधी खूप अवघड होतं मुंग्यांची जात शोधून काढणं, कारण एकाच वारुळामध्ये एवढे वेगवेगळ्या मुंग्यांचे प्रकार बघायला मिळतात. आता आपण जर का आपलं जे घर असतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधीही 4 ते 5 मुंग्या नक्कीच बघायला मिळतात आणि जर का बाग असेल तर 10 ते 15 मुंग्या असणार तुमच्या बागेमध्ये. तर आज मी तुम्हाला अगदी आपल्या आसपास ज्या कॉमन मुंग्या दिसतात तर त्यांची ओळख करून देते. हिचं नाव आहे पॅराट्रेकिना आणि मराठीत आपण तिला काळी वेडी मुंगी अशी म्हणू शकतो. आता वेडी मुंगी का? तर ही जी मुंगी आहे ना तर ती बाकीच्या मुंग्यांसारखी सरळ एका रेषेत कधी जात नाही. ती वेडीवाकडी फिरत राहते. म्हणजे हीच मुंगी जी आपल्या पायावरती चढल्यानंतर आपल्याला गुदगुल्या होतात. आपण म्हणतो की काळ्या मुंग्या सगळ्या चढल्यात. या मुंग्या चावत नाहीत आपल्याला, पण ही वेडीवाकडी फिरत राहते म्हणून तिला वेडी मुंगी असं म्हणतात. आणि ही सर्व प्रकारचं खाणं खाते. एकाच वेळेला साधारण हिच्या वारुळामध्ये 2000 मुंग्या असू शकतात. आता ही मुंगी आणि ह्याच्या पुढे मी ज्या 3-4 मुंग्या दाखवणार आहे तर त्या सगळ्या आपल्याकडच्या स्थानिक मुंग्या नाही आहेत. तर त्या बाहेरनं अतिक्रमण करून आलेल्या मुंग्या आहेत ज्यांना इन्व्हेजिव्ह अँट्स असं म्हटलं जातं. आता या मुंग्या काय करतात की त्या आपल्याकडे बाहेरनं आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना इथे नैसर्गिक शत्रू कोणी नाही आहेत आणि त्या भरमसाठ संख्येने वाढल्या आपल्याकडे. त्यांनी आपल्याकडच्या स्थानिक मुंग्यांना हाकलून दिलं आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा घरात मुंग्या आसपास बघतो किंवा आपण सारखं म्हणतो की मुंग्यांचा त्रास होतो आहे, खूप मुंग्या झाल्या आहेत, तर त्या सगळ्या मेजॉरिटीली याच मुंग्या असतात की ज्या बाहेरनं अतिक्रमण करून आपल्याकडे आलेल्या आहेत. ही एक आहे तर तिला घोस्ट अँट किंवा भूत मुंगी असं आपण म्हणू शकतो. आणि तुम्हाला खूपदा आपल्या स्वयंपाकघरात चहाचा किंवा कॉफीचा थेंब पडला असेल तर त्या सगळ्या मुंग्या अशा आलेल्या दिसतात आणि त्या खूप पारदर्शी असतात. पटकन कळत नाही त्या कधी येतात कधी जातात, म्हणून त्यांना घोस्ट अँट्स असं म्हटलं जातं किंवा भूतमुंग्या. आणि त्यांचं शरीर असतं ते एकदम पारदर्शक असतं. अगदी 1 ते 2 मिलीमीटर एवढा छोटा साईज असतो त्यांचा आणि त्यांना चिरडलं ना की वास येतो. आता वास कशासाठी सोडतात तर त्या मरताना सगळ्या बाकीच्या मुंग्यांना एक प्रकारची वॉर्निंग देत असतात की इथे येऊ नका, इथे धोका आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामधनं वास येतो. आणि या बाहेर जर का असतील तर त्या असे मेलेले किडे वगैरे खातात, घरात असतील तर गोड पदार्थांच्या मागे येतात. तर या घोस्ट अँट्स. त्याच्यानंतर लाल मुंगी जी आपल्याला चावते ती ही, तर हिचं नाव आहे फरोआ मुंगी. आता फरोआ अँट असं का म्हटलं गेलं कारण खूप पूर्वी असा या मुंग्यांच्याबद्दल उल्लेख आहे की इजिप्तमध्ये जो प्लेग आला तर तो या मुंग्यांमुळे आला. पण ही गोष्ट सोडली तर मुंग्यांचा आणि त्या फरोआचा काही संबंध नाही. आणि ही जी मुंगी आहे तर ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की खूप राण्या मुंग्या असतात आणि त्या ज्या राण्या मुंग्या असतात त्या कधी एकमेकांशी भांडत नाहीत. त्या वेगवेगळ्या ठिकाणी आपापली वारुळं तयार करतात आणि ही सगळी वारुळं एकमेकांबरोबर कोऑपरेट करत राहतात.
तर त्याच्यामुळे इतकं सोपं नाही आहे त्यांचं उच्चाटन करणं, कारण सगळेजण एकत्र काम करतात. आणि जशा या बाहेरनं आलेल्या बऱ्याचशा मुंग्यांच्या बाबतीत असं झालेलं आहे की नक्की त्यांचा उगम कुठनं झाला तेच आपल्याला माहिती नाही आहे. मोस्टली असं म्हटलं जातं की या सगळ्या मुंग्या आफ्रिकेतनं आपल्याकडे आलेल्या आहेत, पण नक्की काही माहिती नाही आपल्याला.